तुम्ही शिक्षक असताना मग तुम्हाला राजकारणात यावं असं का वाटलं? मी 2009ला उमरगा आणि लोहारा मतदारसंघ राखीव झाला आणि मग तेव्हा राखीव असल्यानं आणि माझं जातवैधता प्रमाणपत्र मी मुळात मालाजंगम या जातीचं असल्यानं माझी ती वैधता पण होती. लोकांनी म्हणजे तेव्हापासूनच विचार करायला सुरुवात केली होती की स्वामी गुरुजींनी निवडणूक लढवावी. पण माझी मानसिक तयारी नव्हती. मी स्वतःच्या परिस्थितीला व्हायचो. माझ्या मुलांचं शिक्षण होतं, मला कुटुंबाची जबाबदारी होती, ह्या अनेक गोष्टी आहेत. परंतु 2024ला 2022ला ज्यावेळेस शिवसेनेचे 2 गट झाले, एक शिंदे गट आणि दुसरं आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्यावेळेस या चर्चेला पुन्हा बाळसं आलं. ही चर्चा जोर धरू लागली की इथं आता स्वामी गुरुजींनी उभारलं पाहिजे आणि निवडणूक लढवलं पाहिजे. आणि त्या गोष्टी पुढल्या घडत गेल्या. एक सर्वे पक्षाच्या वतीनं झाल्या आणि त्या सर्वेमध्ये आपल्याला चांगली पसंती दिली गेली.